फादर, माझा मुलगा माझं ऐकत नाही. फादर, माझी मुलगी माझी ऐकत नाही. केवढंही सांगितलं, कितीही समजावून देण्याचा प्रयत्न केला तरी ऐकत नाही, माझं एकही काम करत नाही. माझ्या प्रियबंधू भगिनींनो, या तक्रारी आमच्या कानावर नेहमी पडत असतात. अनेक आईवडील हे आम्हाला सांगत असतात आणि मला खात्री आहे येथे बसलेल्या अनेक आईवडिलांचा तोच अनुभव आहे. आपली मुलं आपली ऐकत नाहीत, आपल्या मुली आपल्या ऐकत नाहीत. विशेष करून थोडे वयात आल्यावर, आपण म्हणतो त्यांना थोडे पंख फुटल्यावर आपल्या ऐकायला तयार नसतात. असा अनुभव आपल्यामधील अनेक आईवडिलांचा आहे. परंतु आपण कधी आत्मपरीक्षण करून पाहिलं आहे का? कधी चिंतन करून पाहिलं आहे का की आपली मुलं का आज्ञाधारक नाहीत? आपल्याला माहीत आहे टाळी कधी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे जर आपली मुलं आज्ञाधारक नसतील किंवा आपली मुलं आपली ऐकत नसतील तर त्याच्यात आपलंसुद्धा कुठेतरी चुकलेलं आहे किंवा त्या प्रक्रियेमध्ये, आपल्या मुलामुलींच्या वाढण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे, ह्याचा आपण कधी विचार करत नाही. त्यामुळे जर आपली मुलं आज्ञाधारक नसतील तर तो टू वे प्रोसेस आहे. त्याच्यात तुमचीसुद्धा कुठेतरी चुकी आहे आणि अर्थातच मुलांचीसुद्धा तेथे चुकी आहे. त्यामुळे आजचं चिंतन जे आहे त्या चिंतनामध्ये मी तुम्हाला, आईवडिलांना तुम्हालासुद्धा उद्देशून बोलणार आहे आणि मुलांनासुद्धा उद्देशून बोलणार आहे. कारण ही आज्ञाधारकपणाची जी प्रक्रिया आहे, एखादी व्यक्ती जर आज्ञाधारक व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर ज्या व्यक्तीप्रती त्याने आज्ञाधारक व्हावे त्या व्यक्तीचं वागणंसुद्धा महत्त्वाचं असतं आणि अर्थात ज्याने आज्ञाधारक व्हायचं आहे त्यांचं वागणंसुद्धा फार महत्त्वाचं असतं. तर प्रथम मी पालकांना उद्देशून सांगतो, आईवडिलांना उद्देशून सांगतो, तुमची मुलं तुमच्याशी का आज्ञाधारकपणे वागत नाही किंवा तुमची मुलं तुमची का ऐकत नाही? याला अनेक कारणं आहेत. आपली मुलं आपल्या आज्ञेत राहावी, आपलं ऐकावी, ह्या गोष्टी अनेक कारणावर अवलंबून असतात किंवा त्याच्यात खूप काही गोष्टी महत्त्वाचं असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आणि तुमच्या मुलांमध्ये कसं नातं आहे, कोणत्या प्रकारचं नातं आहे, हे नातं फार महत्त्वाचं असतं. तुमच्या आणि तुमच्या मुलामध्ये कोणत्या प्रकारचं नातं आहे? प्रथम म्हणजे तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये विश्वासाचं नातं असलं पाहिजे. तुमच्या मुलांचा तुमच्यावर विश्वास असला पाहिजे. कारण जेव्हा आपला एखाद्या व्यक्तीवर विश्वास असतो तेव्हा त्या व्यक्तीचा आपण बिनधास्त ऐकतो. तुम्ही माझं ऐकता, मी काही सांगितलं, मी काही सजेशन केल्यावर तुम्ही माझं ऐकता का? कारण तुमचा माझ्यावर विश्वास आहे की मी काही चुकीचं सांगणार नाही किंवा माझ्यावर तुमचा विश्वास असल्यामुळे तुम्ही माझं ऐकता. त्यामुळे ऐकण्यासाठी विश्वास फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे चिंतन करा, विचार करा की तुमच्या मुलांचा तुमच्यावर विश्वास आहे का? अनेकदा आपण हा विश्वास तोडलेला असतो. आपण आपल्या मुलांना कधी खोटं बोललेलो असतो किंवा कधीतरी आपण आपल्या मुलांशी असं वागलेलो असतो की ज्यामुळे आपल्या मुलांचा आपल्यावरील विश्वास पूर्णपणे उडालेला असतो. आणि जर आपल्या मुलांचा आपल्यावरील विश्वास पूर्णपणे उडालेला असेल तर ही मुलं आपलं कधीच ऐकणार नाही. दुसरे एक कारण असतं आपल्यावरील विश्वास उडायला, ते म्हणजे आपल्यातील नातं. म्हणजे तुमचं तुमच्या नवऱ्याबरोबर कसं नातं आहे, तुमचं तुमच्या बायकोबरोबर कसं नातं आहे, ही गोष्ट तुमच्या मुलांचा विश्वास संपादन करण्यासाठी फार फार महत्त्वाची असते. जर एखादा पती आपल्या मुलांसमोर पत्नीला पुन्हा पुन्हा हिणावून बोलत असेल, पुन्हा पुन्हा खाली पाडत असेल, पुन्हा पुन्हा मारत असेल किंवा पुन्हा पुन्हा शिव्या देत असेल, त्याने या मुलावर दोन परिणाम होतात. पहिला परिणाम म्हणजे हा मुलगा आपल्या आईचा अजिबात रिस्पेक्ट करणार नाही, अजिबात मान राखणार नाही, अजिबात ऐकणार नाही. कारण त्या मुलाच्या मनावर असं ठासलं गेलेलं असतं की माझ्या आईचा रिस्पेक्ट नाही आहे, माझी आई रिस्पेक्टेबल नाही आहे, माझ्या आईवर विश्वास मी ठेवू शकत नाही कारण खुद्द माझ्या डॅडीचा माझ्या आईवर विश्वास नाही आहे. पहिलं गोष्ट ते घडते. म्हणजे आईचा हा मुलगा ऐकायला थांबतो कारण त्या आईचा त्या घरात रिस्पेक्टच केला जात नाही, मानच केला जात नाही. नवरा मान राखत नसेल तर मुलं काय मान राखणार? दोन्ही बाजूला आहे. हा नवऱ्याच्या बाबतीत तेच. आणि दुसरी गोष्ट, नवऱ्याचं सुद्धा किंवा डॅडीचं सुद्धा मुलगा ऐकणार किंवा मुलगी ऐकणार नाही. काय ऐकणार नाही? हा माझा डॅडी जो माझ्या आईला रिस्पेक्ट देत नाही त्या डॅडीचं मी कशाला ऐकू?
हा माझा डॅडी जो माझ्या आईला मारतो, माझ्या आईला शिव्या देतो, माझ्या आईचं अजिबात ऐकत नाही, त्या डॅडीचं मी कशाला ऐकू? म्हणजे बॉटम लाईन ही आहे की ज्या घरात पती पत्नीतील संबंध बिघडलेले असतात त्या घरातील मुलं त्यांना आज्ञाधारकपणा पाळणे फार अवघड जातं, त्यांना कोणाचं ऐकणं फार अवघड जातं. ही सायकोलॉजी आहे, त्यांना कोणाचं ऐकणं अवघड जातं. त्यामुळे तुमच्या पती पत्नीतील संबंध असे पाहिजेत की त्यामुळे तुमच्या मुलांचा तुमच्यावर विश्वास ठेवील, तुम्हाला आदर्श म्हणून बघतील आणि मग ते तुमचं नक्कीच ऐकतील, 100% ऐकतील, कारण तुमचं जीवन त्यांच्यासमोर आदर्श झालेलं आहे. त्यामुळे म्हणतात ना, मुलांसमोर कधीच भांडू नये. तुमच्यातील जे कलह आहेत, तुमच्यातील जे भेद आहेत ते फक्त तुमच्या बेडरूमच्या 4 भिंतीच्या आतच राहिले पाहिजे. मुलांसमोर कधी ते बाहेर आलं पाहिजे नाहीत, कारण ते त्यांच्यासमोर बाहेर आले तर मुलांचा तुमच्यावरील विश्वास उठतो आणि मग मुलं तुमची ऐकायची थांबतात, आज्ञाधारक बनत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांची प्रेमाचे नाते असले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल आमच्या मुलांशी प्रेमाचंच नातं आहे, आम्ही आमच्या मुलावर प्रेमच करतो, परंतु कधीकधी हे प्रेमाचं नातं नसतं. हे नातं कशाचं असतं? 2 टोकांचं नातं असतं. एक म्हणजे भीतीचं नातं असतं आणि दुसरं म्हणजे अति लाडाचं नातं असतं. भीतीचं नातं म्हणजे काय? आपण आपल्या मुलांना ऐकायला लावतो, परंतु जबरदस्तीने आपण त्यांना भीती दाखवतो, आपण त्यांना मारण्याची भीती दाखवतो, आपण त्यांना हे न देण्याची ते न देण्याची भीती दाखवतो. एक काळ होता जेव्हा भीतीने काम केलं तेव्हा आपण आपल्या आईवडिलांना घाबरत होतो, मोठे होईपर्यंत घाबरत होतो. मी माझ्या आईवडिलांना अद्याप घाबरतो, मोठे होईपर्यंत घाबरत होतो, पण तो जमाना गेलेला आहे. आता आपल्या मुलांचे जीन्स जे आहेत ना ते डेव्हलप झालेले आहेत, आपली मुलं प्रगत झालेली आहेत, आपली मुलं खूप काही गोष्टींना एक्सपोज झालेली आहेत सोशल मीडियामुळे. त्यामुळे आणि ते आपली मुलं जी आहेत ना ती थोडे स्वतंत्र विचाराची बनायला लागलेली आहेत. जमानाच तसा आहे, स्वतंत्र विचाराची बनायला लागले आहेत आणि त्याच्यात काही वाईट नाही आहे थोडे स्वतंत्र विचाराची बनणे. परंतु त्यामुळे जर आपण आपल्या मुलांना अद्याप भीतीने त्यांना आज्ञाधारक बनवायचा प्रयत्न करत असू तर ते चालणार नाही. अर्थात धाक गरजेचा असतो, परंतु छडी लागे छमछम विद्या येई गमगम हे सूत्र आता चालत नाही. धाक आदरयुक्त धाक असला पाहिजे, छडीने दाखवलेला धाक नाही, आदरयुक्त धाक असला पाहिजे. तो धाक आपण आपल्या मुलांना द्यायला पाहिजे, पण भीती दाखवायची नाही, कारण भीतीपोटी तुमची मुलं 1 दिवस ऐकतील, 2 दिवस ऐकतील. तर काय करायचं? तर आपल्या मुलांना समजावून सांगितलं पाहिजे. एखादी गोष्ट का ऐकायला पाहिजे ते त्यांनी समजलं पाहिजे, त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. आणि विशेष करून जेव्हा आपली मुलं वयात येतात तेव्हा, आपली मुलं वयात येतात 14-15 वर्षाची झाल्यापासून तर 18-19 वर्षाची झाल्यापर्यंत ती त्यांची जी मनस्थिती असते ती एक रेबेलियस काइंडची असते, म्हणजे बंडखोर असते. तो त्यांचा स्वभावाचा दोष, तो त्यांच्या वाढण्याचा दोष असतो. अशा वेळेला तुमची मुलं साहजिकच बंडखोर बनतात. ज्यांची मुलं पौगंड अवस्थेत आहेत, म्हणजे टीनेजर आहेत, त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या वयात तुमची मुलं थोडीफार बंडखोर असणार. तुमच्या स्वतःची पौगंड अवस्था तुम्ही आठवा. टीनेज असताना आपली मुलं साहजिकच बंडखोर असतात आणि बंडखोर मुलांना तुम्ही जर भीती दाखवण्याची प्रयत्न केला, जो धाक तुम्ही लहानपणी दाखवत होता तो दाखवण्याचा प्रयत्न केला, तर साहजिकच ही तुमची मुलं तुमच्या विरुद्ध जाणार. ही मुलं मग तुमची कधीच ऐकणार नाही. तर त्यामुळे त्यावेळेला समजूतदारपणाची गरज असते, संयमाची गरज असते, त्यांच्यावर बसून बोलण्याची गरज असते. का ते असं वागत आहेत, का ते आपलं ऐकत नाहीत हे शोधण्याची गरज असते. आणि इगो प्रश्न करायचा नसतो तेथे, अहंकार. अनेक पालक अहंकारी वागत असतात. माझा मुलगा माझा ऐकत नाही म्हणजे माझा अहंकार कुठेतरी दुखावला गेलेला आहे. नाही, अशा वेळेला संयमाची गरज असते, समजूतदारपणाची गरज असते. का हा असा वागतोय, का ही अशी वागते हे समजण्याची गरज असते. फक्त छडी आणि भीतीची तेथे गरज नसते. तर प्रेमाचं नातं असलं पाहिजे, भीतीचं नातं असलं पाहिजे नाही. याचं दुसरं टोक कोणतं असतं? दुसरं टोक म्हणजे लाड. आपले आईवडील असं समजून बसतात की प्रेम करणे म्हणजे लाड करणे, आणि लाड करणे म्हणजे आपल्या मुलांचं सगळं ऐकत असतं. लहानपणी मुलांना हे पाहिजे, दुसऱ्या दिवशी आलं, मुलांना ते पाहिजे, दुसऱ्या दिवशी आलं. मग ही मुलं लाडामुळे मग ते मस्तीखोर बनतात. मस्तीखोर म्हणजे नॉटी नाही म्हणत, नॉटी प्रत्येक मुलांनी असलं पाहिजे. मस्तीखोर म्हणजे त्यांना काय वाटायला लागतं की माझे आईवडील आहेत ना ते फक्त माझ्या सेवेसाठी आहेत, त्यांनी फक्त माझं ऐकलं पाहिजे. मग तुम्ही कायमचे तुमच्या मुलांचंच ऐकत बसला तर तुमची मुलं तुमचं कसं ऐकणार?
तुमच्या मुलांना नाही या शब्दाचा अर्थ माहीत पाहिजे. तुमच्या मुलांना प्रत्येक गोष्टीचं मूल्य समजलं पाहिजे. तरच ती मुलं लहानपणापासून मॅच्युअर होतील आणि मग ती मुलं तुमची ऐकतील. त्यामुळे अति लाडात न ठेवता कुठेतरी मुलांना जीवनाचं सत्य, आणि अनेकदा जीवनाचं हे सत्य कटू असतं, हे जीवनाचं कटू सत्य त्यांना लहानपणापासूनच समजावून सांगितलं पाहिजे. त्यामुळे अति लाडात ठेवून जर कायमचं तुम्ही तुमच्या मुलांचं ऐकत बसलं तर ही मुलं आपण म्हणतात तसं तुमच्या डोक्यावर बसतील आणि मग पुढे तुमचं ऐकणार नाही. त्यामुळे लहानपणापासून तुम्ही तुमच्या मुलांवर योग्य प्रेमामध्ये शिस्त असते. बायबलमध्ये लिहिलेलं प्रेमात शिस्त असते. प्रेम कधीही गैरशिस्त वागत नाही. कोरिन्थीकरास लिहिलेल्या पत्रात पहिल्या पत्रात 13व्या अध्यायात लिहिलं आहे की प्रेम गैरशिस्तीने वागत नाही. तुमच्या मुलावर तुम्ही प्रेम करत असाल, त्यांचे लाड करता, परंतु त्यांना कधी बेशिस्त बनवत नाही, त्यांना गैरशिस्तीने वागवत नाही. आता उदाहरणार्थ मी बघतो काही लहान मुलं मोठ्यांना उलट बोलतात. एकदम छोटी मुलं मोठ्यांना उलट जबाब देतात आणि आईवडील त्या मुलांचं कौतुक करतात. त्या मुलांचं कौतुक करतात, अरे कसा माझा मुलगा गोड बोलतोय, कशी माझी मुलगी गोड बोलते, मनातल्या मनात कौतुक करतात. मग त्या मुलांना काय वाटायला लागतं की मोठ्यांचा आदर ठेवायची काही गरज नाही. मग ही मुलं तुमचासुद्धा आदर ठेवत नाही. म्हणजे आपण कसं या मुलांना वाढवलेलं आहे लहानपणापासून, त्याच्यावर त्यांचा आज्ञाधारकपणा फार महत्त्वाचा असतो. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आईवडिलांशी कसं वागलेलं असतात ते फार महत्त्वाचं असतं. आता तुम्ही म्हणता की आमचे आईवडील होते, आम्ही वाईट वागलेलो पण आमची मुलं बघायला नव्हती. तुमच्या मुलांनी कदाचित बघितलं नसेल तुम्ही तुमच्या आईवडिलांशी कसे वागलेले आहात, परंतु माझ्या प्रिय बंधूंनो ते एक पाप तुम्ही केलेलं असतं आणि पापाची कधीही परतफेड होत असते. येशूने सांगितले आहे, ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्ही परत मिळाल. तुम्ही तुमच्या आईवडिलांचं ऐकलेलं नसतं, तुम्ही तुमच्या आईवडिलांविरुद्ध पाप केलेलं असतं, तेव्हा तुम्ही एक डेपॉझिट तयार केलेलं असतं. एक ठेव तयार केलेली असते, पापाची ठेव. आणि ती ठेव तुमची मुलं तुम्हाला मुद्देमाला सकट परत देणार, व्याजासकट तुम्हाला परत देणार. त्यामुळे जर तुमची मुलं ऐकत नसेल, तुम्हाला वाईट वागत असतील, स्वतःच्या जीवनावर चिंतन करा. आपण आपल्या आईवडिलांशी कसे वागलेलो आहात ते बघा. हे पालकांसाठी फार महत्त्वाचं आहे. पालकांसाठी मला एवढंच सांगायचं आहे. मुलांकडे वळूया. माझ्या प्रिय मुलांनो, मोठे असो छोटे असो, तुम्ही आज्ञाधारक असलंच पाहिजे. तुमची मुलं कशीही असो, तुमचे आईवडील कशीही असोत, तुम्ही आज्ञाधारक असलं पाहिजे. आणि जर तुम्ही ख्रिस्ती असाल तर, आणि खरे ख्रिस्ती असाल तर, कारण आज्ञाधारकपणा हा आपल्या ख्रिस्ती धर्माचा पाया आहे. आपला ख्रिस्ती धर्म हा आज्ञाधारकतेवर उभारलेला आहे. आपली संपूर्ण बायबलची शिकवण तीच आहे. पाप या जगात कशामुळे आलं? आदाम आणि एवे यांनी आज्ञाभंग केला म्हणून. देव त्यांचा पिता होता, त्या पित्याचं त्याने ऐकलं नाही, आज्ञाधारक राहिले नाही, म्हणून या जगात पाप आलं. आणि हे पाप नष्ट कसं झालं? प्रभू येशू ख्रिस्त आज्ञाधारक राहिला म्हणून. पुन्हा संत पौल आपल्याला सांगतो, फिलिपिकरास लिहिलेल्या पत्रात सांगतो की मरणापर्यंत तो आज्ञाधारक राहिला. प्रभू येशू ख्रिस्त, त्याला परिस्थिती कदाचित मरणापर्यंत तो आज्ञाधारक राहिला. तशा प्रकारचा आज्ञाधारक आपण अपेक्षित आहे. आज्ञाधारक राहिलं तर कधीकधी आपल्याला त्रास होतो. आज्ञाधारक राहिला तर कधीकधी आपल्याला वेदना होतात, यातना होतात, क्रूस व्हायला लागतात. परंतु आपल्याला धर्म शिकवतो की क्रूसावर टांगेपर्यंत, मरणापर्यंत आपण आज्ञाधारक राहिलं पाहिजे. आणि माता मरिया अशाच प्रकारची आज्ञाधारक होती. ती देवाच्या इच्छेला शेवटपर्यंत आज्ञाधारक राहिली. पहिल्या दिवसापासून, पहा मी प्रभूची दासी आहे, त्या शब्दापासून तर त्या क्रूसाच्या प्रवासापर्यंत ती आज्ञाधारक राहिली. ती कधीही देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध गेली नाही. त्यामुळे हा नोव्हेना करत असताना तिचं उदाहरण ठेवून प्रत्येक ख्रिस्ती मुलामुलीने आज्ञाधारक राहिलं पाहिजे. कारण आज्ञाधारक राहिलं तर तुमच्या जीवनाचं भलं होणार. कोणत्याही व्यक्तीचं जीवन आज्ञाधारक राहून नष्ट झालेलं नाही आहे, भंग झालेलं नाही आहे. का? त्याचं आणखीन एक कारण आहे. कारण आपलं जीवन जे आहे ते देवाच्या योजनेप्रमाणे घडत असतं. आणि देवाची योजना आपल्याला कशी प्रकट होत असते? देवाची योजना प्रकट होण्याचं सर्वात उत्तम साधन म्हणजे आपले आईवडील. कारण आपले आईवडील हे देवाने तिथे नेमलेले आहेत. देवाने त्यांना तुमच्या जीवनात पाठवलेलं आहे. त्यांच्या मार्फत देव तुमच्या जीवनात कार्य करत आहे. आणि जर तुम्ही तुमच्या आईवडिलांचं ऐकत नसाल तर तुम्ही देवाचं ऐकत नसाल. आणि जर तुम्ही देवाचं ऐकत नसाल तर मग तुमच्या जीवनाला अर्थच काही राहिला. कधी कधी तुमचे आई वडील तुम्हाला अशा गोष्टी सांगतात तुमच्या मनाला पटत नाही.
किंवा कधीकधी त्याच्या विरुद्ध तुम्हाला जायला वाटतं, बंडखोरी करायला वाटतं, पण अशात सुद्धा मन शांत ठेवून आपल्या आईवडिलांचं ऐका. कारण आईवडिलांचं ऐकलं आणि जर ते चुकीचं झालं तर पाप तुमच्या डोक्यावर नाही. कारण आईवडिलांमार्फत देवाची इच्छा तुमच्यासाठी प्रकट झालेली आहे आणि आईवडिलांनी दाखवलेल्या मार्गावर जर तुम्ही चालत गेला तर तुमचा मार्ग नक्कीच सुखकर होईल आणि तुमचं जीवन यशस्वी होईल, हे 100% खात्रीने सांगतो. त्यामुळे आज्ञाधारक राहिलं पाहिजे. आणि आज्ञाधारक राहणं मुलांनी हे बायबलमध्ये एकदम स्पष्टपणे सांगितलेलं आहे, एकदम क्लिअरली सांगितलेलं आहे. बायबलमध्ये अनेक वचनं अशी आहेत, मी सर्वच काही वाचून दाखवत नाही, अनेक वचनं अशी आहेत की जिथे आपल्याला आज्ञाधारक होण्याची आज्ञा केलेली आहे. प्रथम म्हणजे देवानेच आपल्याला ही आज्ञा दिली. 10 आज्ञामधली एक आज्ञा, आपल्या आईबापाचा मान राख. मान राख म्हणजे काय? त्यांचं ऐक, त्यांच्याशी आज्ञाधारक राहा. इफिसिकरास लिहिलेल्या पत्रात संत पौल सांगतो 6व्या अध्यायात 1 ते 3 ओळीत, मुलांनो प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापाच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आपला बाप आणि आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. अभिवचन असलेली ही पहिलीच आज्ञा आहे. काय सांगितलेलं आहे की जर तुम्ही आज्ञाधारक राहिला तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळेल. जर तुम्ही आज्ञाधारक नाही राहिला तर मग देवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही, असे इथे म्हटलेलं आहे. कलसीकरास लिहिलेल्या पत्रात संत पौल सांगतो, मुलांनो तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. देवाला खुश करायचं आहे, देवाला संतुष्ट करायचं असेल, आईवडिलांच्या आज्ञेत राहा, असं संत पौल आपल्याला सांगतो. आणि बायबलची प्रथा काय माहीत आहे का? एखादा मुलगा एखादी मुलगी जर आज्ञाधारक नसेल, आईवडिलांचं ऐकत नसेल, बायबलमध्ये त्या मुलांसाठी काय शिक्षा सांगितली आहे तुम्हाला ऐकायचं आहे? मी तुम्हाला सांगतो. अनुवादचं पुस्तक 21वा अध्याय 18 ते 21वी ओळी. जी मुलं आज्ञाधारक नाहीत त्यांच्यासाठी काय शिक्षा सांगितले बघा. तेथे लिहिलेलं आहे, एखाद्या मनुष्याला हट्टी आणि अनावर मुलगा असला आणि आपल्या आईबापांची आज्ञा तो जुमानीत नसला आणि त्याला शासन केले तरी त्यांचे ऐकत नसला, तर त्याच्या आईबापांनी त्याला धरून बाहेर काढून गावाच्या वेशीत चावडीवर गावाच्या वडील वर्गाला सांगावे, हा आमचा मुलगा हट्टी व अनावर आहे, हा आमचे ऐकत नाही, हा खादाड व मद्यपी आहे. मग त्याच्या गावच्या सर्व पुरुषांनी त्याला दगडमार करून ठार मारावे. अशा प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे, म्हणजे सर्व इस्रायल लोक हे ऐकून भीतील. काय मोठी शिक्षा आहे बघा. हे माझे शब्द नाही आहेत, हे बायबलचे शब्द आहेत. म्हणजे आईवडिलांच्या आज्ञा न पाळणे केवढं मोठं पाप आहे, मरणदंडाच्या शिक्षेस पात्र असलेलं पाप आहे, हे बायबल आपल्याला शिकवते. त्यामुळे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आईबापांना प्रथम आपल्या मुलांशी समजूतदारीने वागा. सुरुवातीला मी सांगितलं ते ध्यानात ठेवा. आणि मुलांनो प्लीज आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा, कारण त्याने तुमचं काहीच नुकसान होणार नाही, फक्त तुमचा फायदाच होणार आहे. आणि सर्वात जास्त म्हणजे तुम्ही देवाला संतुष्ट करणारे असे बनाल. आपल्यामधील प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांच्या आज्ञाधारकतेस पात्र असे बनावे आणि प्रत्येक मुलांनी आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहावे, म्हणून फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया.